नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय प्रशासन, संरचना आणि संघटन या विषयाच्या अंतर्गत भारतीय प्रशासनाची उत्क्रांती या पहिल्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आपण मागील काही भागांमध्ये चर्चा केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यातील एक महत्त्वपूर्ण भाग जो म्हणजे भारतीय प्रशासन व्यवस्थेची जी मूलतत्वे आहेत, शासन व्यवस्थेची जी मूलतत्वे आहेत, त्या संदर्भात आपण मागील भागात चर्चा केलेली आहेत. त्यातीलच एक महत्त्वपूर्ण भाग जो म्हणजे आज आपण बघणार आहोत, तो म्हणजे संसदीय शासन व्यवस्थेची संरचना काय आहेत, त्या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे. सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की कायदेमंडळ ह्या शासन संस्थेचा महत्त्वपूर्ण घटक यंत्रणेचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे एकगृही कायदेमंडळ आणि दुसरं म्हणजे द्विगृही कायदेमंडळ. आता साधारणतः आपल्याला माहिती आहे की कायदेमंडळाचं एकच सभागृह असेल तर त्याला एकगृही कायदेमंडळ म्हटलं जातं आणि कायदेमंडळाची जर दोन सभागृह असतील तर त्याला द्विगृही कायदेमंडळ असं म्हटलं जातं. असे जे द्विगृही कायदेमंडळ आहेत, त्या द्विगृही कायदेमंडळामध्ये एक सभागृह हे प्रथम सभागृह किंवा त्याला कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं. जसं उदाहरणार्थ भारताच्या लोकसभेच्या संदर्भात सांगता येईल. आणि दुसरं सभागृह ज्याला द्वितीय सभागृह किंवा वरिष्ठ सभागृह म्हटलं जातं, म्हणून ते ओळखलं जातं. जसं भारताचं राज्यसभा हे सभागृह आपल्याला सांगता येईल. जगामध्ये अनेक असे देश आहे, म्हणजे उदाहरणार्थ पोर्तुगाल, फिनलँड, तुर्कस्तान की अशा काही देशांमध्ये एकगृही कायदेमंडळ आहे. पण बहुतांश देश असे आहे की ज्या देशांचे कायदेमंडळ हे द्विगृही स्वरूपाचे कायदेमंडळ आपल्याला असल्याचं सांगता येतं. आता भारताच्या संदर्भात जर आपण चर्चा केली तर भारताचं कायदेमंडळ हे सुद्धा द्विगृही कायदेमंडळ आहेत, कारण भारतीय कायदेमंडळाला संसद म्हणजे पार्लमेंट असं म्हटलं जातं. आणि मग ह्या पार्लमेंटची किंवा ह्या संसदेची लोकसभा आणि राज्यसभा अशी दोन सभागृह आहेत. आणि यापैकी लोकसभा हे प्रथम सभागृह पण कनिष्ठ असलेले सभागृह आणि राज्यसभा हे द्वितीय सभागृह पण त्याला वरिष्ठ सभागृह म्हणूनही ते ओळखलं जातं. आता कायदेमंडळाची दोन सभागृह असतात तेव्हा त्यांची जी रचना असते, त्यांचे अधिकार जे असतात, त्यांच्या कार्यपद्धती ज्या असतात, याच्यामध्ये काही बाबतींमध्ये फरक असतो. आणि म्हणून भारतीय संसदेच्या ह्या सभागृहांबाबतीत असा जो फरक आहे किंवा ह्या ज्या रचना, अधिकार आणि कार्यपद्धती ह्या कशा स्वरूपात आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती घेता येईल. साधारणतः आपण पहिलं सभागृह म्हणजे लोकसभागृह या सभागृहाची चर्चा करू. आता लोकसभा या सभागृहाची रचना जर बघायची ठरली तर आपल्याला माहिती असेल की लोकसभा हे जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहेत. लोकसभेची सदस्य संख्या ही देशातील जनतेकडून प्रत्यक्ष स्वरूपात निवडलेली असते प्रौढ मतदानाच्या अधिकाराच्या तत्वाअंतर्गत. आणि म्हणून लोकसभेची आजची जर सदस्य संख्या जर तुम्ही बघितली तर आपल्याला 545 एवढी त्याची सदस्य संख्या सांगता येईल. घटनात्मक तरतुदीनुसार तिची तरतूद सध्या 550 अधिक 2 अशी 552 करण्यात आलेली तेही आपल्याला माहिती आहे. आता 545 जी सध्याची लोकसभेची सदस्य संख्या आहे त्यापैकी 530 जे सदस्य आहेत हे विविध घटक राज्यांमधून निवडले जातात आणि 13 सदस्य हे संघ प्रदेशातून किंवा त्याला आपण केंद्रशासित प्रदेश म्हणतो त्यातून निवडले जातात. आणि अँग्लो इंडियन जमातीच्या लोकांना जर निवडणुकीद्वारे प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर त्या जमातीचे जास्तीत जास्त 2 प्रतिनिधी लोकसभेवरती नेमण्याचा अधिकार मात्र हा घटनेने राष्ट्रपतींना दिलेला आपल्याला माहिती आहे. म्हणून लोकसभेत याच्या व्यतिरिक्त जे अनुसूचित जाती आहेत, अनुसूचित जमाती आहेत, त्यांच्यासाठी अनुक्रमे 84 आणि 47 अशा जागा राखीव ठेवण्यात आपल्याला आलेलं सांगता येतं. हे एकूण लोकसभेची रचना जी आहेत सदस्य संख्येच्या बाबतीत त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती सांगता येते. त्यानंतर प्रादेशिक प्रतिनिधित्व. खरं तर लोकसभा या सभागृहामध्ये
लोकसभेचे सदस्य हे प्रादेशिक प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने निवडले जातात आणि त्यानुसार जेवढे प्रतिनिधी निवडायचे असतील तेवढे देशाचे प्रादेशिक विभाग पाडले जातात. त्यांना मतदारसंघ असं म्हटलं जातं आणि लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघात साधारणपणे 10 लाख लोकसंख्या असते किंवा दर जनगणनेनुसार त्याच्यामध्ये काही थोडेफार बदल किंवा त्यामध्ये जास्त कमी पण होताना आपल्याला दिसतो. पण सर्वसाधारण 10 लाख लोकसंख्येच्या पाठीमागे एक मतदारसंघ हा निर्माण केला जातो. आता ही जी संख्या आहे ही परिस्थितीप्रमाणे थोडीफार कमी जास्त असू शकते. लोकसंख्येत होणारे बदल लक्षात घेऊन प्रत्येक जनगणनेनंतर साधारणतः मतदारसंघांची आवश्यक ती फेररचना करण्यात येते आणि सर्व मतदारसंघात लोकसंख्येचं प्रमाण साधारणपणे सारखं राहील हे जवळजवळ बऱ्यापैकी त्यामध्ये पाहिलं जातं. आता प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधी निवडला जातो आणि जे उमेदवार निवडणूक लढवतील असे निवडणूक लढवित असतील त्यांची यादी मतदारांना सादर केली जाते आणि मतदाराने त्यापैकी एका उमेदवाराला मत द्यायचं असतं आणि जो उमेदवार सर्वात जास्त मते मिळविल त्याची प्रतिनिधी म्हणून त्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून त्याची निवड होते. साधारणतः अनुसूचित जाती तसंच अनुसूचित जमाती यांची लोकसंख्या जास्त असणारे काही मतदारसंघ आहेत आणि हे त्या जाती जमातींसाठी राखीव ठेवलेले असतात. सर्वसाधारण अनुसूचित जातींसाठी 84 आणि अनुसूचित जमातींसाठी 47 मतदारसंघ म्हणजे जागा किंवा सीट ह्या राखीव आहेत. अशा मतदारसंघांमधून त्याच जाती जमातीचे उमेदवार हे निवडणूक लढवू शकतात. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात अनुसूचित जातींसाठी 5 मतदारसंघ आणि अनुसूचित जमातींसाठी 4 मतदारसंघ राखीव ठेवलेले आहेत. याच्याही पुढे आपल्याला लोकसभा या सभागृहाच्या उमेदवारांची पात्रता, त्यांच्या अपात्रता, त्याच्या संदर्भातल्या अटी आपल्याला बऱ्यापैकी माहिती असतील. म्हणजे लोकसभेची निवडणूक लढवणारा किंवा लढवू इच्छिणारा जी उमेदवार असतो त्या उमेदवाराच्या पात्रतेच्या अटी घटनेने निश्चित केलेल्या आहेत. काय आहेत त्या अटी? सर्वसाधारण त्यामध्ये की ती व्यक्ती ही भारताची नागरिक असावी, तिचं वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी, त्या व्यक्तीने संसदेने कायदा करून ठरवलेल्या ज्या अटी आहेत वेळोवेळी त्या अटी त्या व्यक्तीने पूर्ण केल्या पाहिजेत. म्हणजेच पात्रतेच्या अटी जसे खास वैशिष्ट्य म्हणजे लोकसभेची निवडणूक लढवणारा उमेदवार हा भारतातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. अमेरिकेसारख्या संघराज्यात घटक राज्याचा नागरिक आणि रहिवासी असणारी व्यक्तीच त्या घटक राज्यातून निवडणूक लढवू शकते आणि म्हणून भारतात एकेरी नागरिकत्व असल्यानं अशा प्रकारचं बंधन हे भारतामध्ये मात्र लागू ठरत नाही. आता जशा उमेदवारांच्या पात्रतेच्या अटी आहेत तशा त्यांच्या अपात्रतेच्या अटी देखील त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतात. म्हणजे भारतीय राज्यघटनेने पात्रतेच्या किमान आवश्यक तेवढ्या अटी ठेवलेल्या असल्या तरी त्याचबरोबर लोकसभेचा सदस्य राहण्यास अपात्र ठरवणाऱ्या काही अटी देखील घातलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे घटनेने अपात्रतेच्या अटी ठरवण्याचा अधिकार हा संसदेला दिलेला आहे आणि त्यानुसार संसदेने सन 1951 साली लोकप्रतिनिधित्वाचा कायदा संमत केला आणि अपात्रतेच्या काही अटी त्यामध्ये ठरवलेल्या आहेत. घटनेने आणि संसदेच्या कायद्याने ठरवलेल्या काही अपात्रतेच्या अटींच्या संदर्भात आपल्याला चर्चा करता येईल. त्यामध्ये पहिली अट आपल्याला अशी सांगता येईल की कोणतीही व्यक्ती एकाच वेळी संसदेच्या दोनही सभागृहांची सभासद राहू शकत नाही किंवा सदस्य राहू शकत नाही. त्याचप्रमाणे एकाच वेळी संसदेची आणि एखाद्या घटक राज्याच्या विधिमंडळाची सदस्य देखील राहू शकत नाही. म्हणजे उमेदवार एकाच वेळी संसदेची आणि घटक राज्याच्या विधिमंडळाची निवडणूक लढवू शकतो, पण दोन्ही ठिकाणी निवडून आल्यास स्वतःच्या इच्छेनुसार त्याला त्यापैकी एक जागा ठेवून इतर जागांचा मात्र त्याला काय करावा लागतो, राजीनामा द्यावा लागतो आणि तो दिला पाहिजे. तसं जर त्याने केलं नाही तर त्याचं संसदेचं सदस्यत्व हे रद्द होतं. म्हणून ही एक महत्त्वपूर्ण अट त्यामध्ये घातलेली आपल्याला दिसून येते. दुसरं काय तर सभागृहाच्या परवानगीशिवाय एखादा सदस्य सतत 60 दिवस
सभागृहाच्या बैठकींना जर गैरहजर राहिलाच तर तो त्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरू शकतो. तिसरी गोष्ट काय आहेत की आर्थिक लाभ देणाऱ्या सरकारी पदांवर असणारी व्यक्ती लोकसभेचा सदस्य राहण्यास अपात्र ठरते. अशा पदावर असणाऱ्या व्यक्तीने प्रथम आपल्या पदाचा राजीनामा देऊन मग लोकसभेची निवडणूक लढवलेली पाहिजेत. याला राज्यपाल व मंत्री ही पदं अपवाद करण्यात आलेली आहे. कारण तसेच कोणतेही पद अ, अ, याला अ, या नियमाला अपवाद ठरण्याची ठरवायचे ते संसदेला कायदा करून ठरवण्याचा अधिकार त्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार संसदेने कायदा करून काही पदं या नियमाला अपवाद केलेली आहेत. त्यामध्ये ही आपल्याला सांगता येतील. चौथं असं की एखादी व्यक्ती सदस्य निवडणूक लढवू इच्छिणारा एखादी व्यक्ती ही मानसिकदृष्ट्या विकलांग किंवा नादर स्वरूपाची व्यक्ती असू नये आणि तशी असेल तर ती अपात्र ठरेल. त्याचबरोबर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारल्यास किंवा दुसऱ्या देशाशी निष्ठा ठेवल्याचे उघडकीस आल्यास ती व्यक्ती अपात्र ठरू शकते. त्याचबरोबर संसदेने केलेल्या प्रतिनिधित्वाचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार पण काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत, ज्यामध्ये न्यायालयाने किंवा निवडणूक आयोगाने निवडणुकीतील भ्रष्टाचाराबद्दल जर दोष ठरवलेले असेल एखाद्या व्यक्तीवर तर ती व्यक्ती अपात्र ठरू शकते. त्याचबरोबर न्यायालयाने त्याचबरोबर कोणत्याही न्यायालयाने कोणत्याही गुन्ह्याबाबत जर दोषी ठरवून 2 किंवा 2पेक्षा अधिक वर्षांची जर कारावासाची शिक्षा दिली असेल तरी ती व्यक्ती अपात्र ठरेल. किंवा निवडणुकीतील खर्चाचे हिशोब योग्य वेळेत आणि योग्य प्रकारे सादर केलेले नसल्यास ती व्यक्ती अपात्र ठरू शकते. तसेच शासकीय सेवेतून भ्रष्टाचार किंवा निष्ठाभंग या कारणावरून जर तिला बडतर्फ केलेले असलेस तरी ती अपात्र ठरेल. शासनाचे आर्थिक हितसंबंध असलेल्या कोणत्याही महामंडळात संचालक किंवा महत्त्वाच्या पदावर जर ती असेल तरीही ती व्यक्ती अपात्र ठरते. तसेच शासकीय करारामध्ये किंवा उपक्रमात हितसंबंध गुंतलेले असल्यास ती व्यक्ती लोकसभेची सदस्य म्हणून राहण्यास ही अपात्र ठरवली जाते. त्याचबरोबर 1985 साली 52वी घटना दुरुस्ती करून पक्षांतर बंदीचा कायदा अस्तित्वात आला आणि घटनेतील 10व्या परिशिष्टात त्यासंबंधीच्या काही तरतुदी दिलेल्या आहेत आणि त्यानुसार लोकसभा सदस्याने त्या तरतुदींचा जर भंग केला तरीही त्याचं सदस्यत्व रद्द होऊ शकते किंवा तो अपात्र ठरू शकतो. एकूणच निवडणुकीपूर्वी उमेदवार आपले नामांकन पत्र भरतो आणि त्यावेळी आवश्यक त्या पात्रतेच्या अटींची पूर्तता करावी लागत असते. लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलेल्या व्यक्तीनं आवश्यक अटींची पूर्तता केलेली नाही असं जर सिद्ध झालं तर त्याचं लोकसभेचं सदस्यत्व हे रद्द होऊ शकतं. सभासदाच्या अपात्रतेबद्दल राष्ट्रपतींकडे तक्रार करता येते आणि निवडणूक आयोगाने चौकशी करून तशी शिफारस केल्यास राष्ट्रपती त्याचं सदस्यत्व रद्द करू शकतात. म्हणजेच नामांकन पत्र भरताना उमेदवाराने आपली कौटुंबिक मालमत्ता, शिक्षण तसेच स्वतःवर असणारे फौजदारी स्वरूपाचे खटले असल्यास त्याबद्दलचे प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती सादर करणं हे आवश्यक ठरवण्यात आलेलं आपल्याला माहिती आहे. याबद्दलची माहिती जर त्यांनी लपवली तर निवडणूक निर्णय अधिकारी जो असतो त्याचा अर्ज फेटाळू शकतो आणि असा निकाल हा 14 सप्टेंबर 2013 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एका जनहितार्थ याचिकेमध्ये दिलेला आहे, तेही आपल्याला माहिती असेल. आता लोकसभा या सभागृहाचा कालावधीच्या संदर्भात जर चर्चा केली तर सर्वसाधारण लोकसभेचा 5 वर्षाचा कालावधी असतो, परंतु मुदत संपण्यापूर्वी लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे लोकसभा बरखास्त केल्यानंतर 6 महिन्याच्या आत लोकसभेची फेरनिवडणूक घेणं मात्र हे आवश्यक असतं, तसं बंधनकारक असतं. त्याचबरोबर राष्ट्रीय आणीबाणी जर जाहीर झालेली असेल तर अशा वेळी संसद ठराव करून लोकसभेची मुदत 1 वर्षांनी तिला वाढवता येते आणि अशा प्रकारे आणीबाणी असेपर्यंत म्हणजे पुन्हा ठराव करून पुन्हा लोकसभेची मुदत 1 वर्षांनी वाढवणं शक्य असतं. मात्र आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर 6 महिन्याच्या आत लोकसभेची निवडणूक घेणं हे मात्र सरकारवरती बंधनकारक असतं. त्याचबरोबर लोकसभेची पदाधिकारी तेही आपल्याला माहिती आहेत. साधारणतः
सभापती आणि उपसभापती किंवा त्याला आपण अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असंही म्हणतो, ते या सभागृहाचे पदाधिकारी म्हणून गणले जातात. मग त्यातील सभापती म्हणजे अध्यक्ष जे असतात, त्यांच्या संदर्भात आपण काही चर्चा करू. आता लोकसभेच्या जे कामकाज आहे, ते कामकाज सभापतींच्या नियंत्रणाखाली चालत असतं आणि लोकसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाची सभापती म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून निवड करत असतात. आता सभापती पदावर निवड झालेली व्यक्ती लोकसभेत साधारणतः बहुमत प्राप्त पक्षाची सदस्य असते. पण सभापती म्हणून निवड झाल्यानंतर तिने पक्षीय राजकारणापासून अलिप्त राहावं अशा स्वरूपाची अपेक्षा बाळगली जाते. पण ती पक्षाचा सदस्य मात्र ती व्यक्ती कायम राहते. ब्रिटनमध्ये सभापती पदावर असणाऱ्या व्यक्तीने राजकीय पक्षाशी असलेले संबंध देखील तोडून टाकले पाहिजेत आणि निपक्ष राहिले पाहिजेत, अशा प्रकारची प्रथा ब्रिटनमध्ये आहे. तशी प्रथा मात्र भारतात दिसत नाही. भारतामध्ये त्या व्यक्तीने फक्त पक्षीय राजकारणापासून दूर राहावं, पण ती व्यक्ती एखाद्या पक्षाची सदस्य मात्र ही राहत असते. मग या सभापतींची जी कार्य आणि अधिकार आहेत, ती देखील महत्त्वपूर्ण आहेत. लोकसभेचा सभापती यांची विविध स्वरूपाची कार्य आणि अधिकार आहेत. त्यामध्ये आपल्याला एक असं सांगतील की सभागृहामध्ये विधेयक सादर करणं, प्रश्न आणि उपप्रश्न विचारणं, ठराव मांडणं, चर्चेसाठी प्रस्ताव मांडणं, कामकाज तहकुबीची सूचना मांडणं किंवा अगदीच काय सभापतीची औपचारिक संमती लागते. एखादी सूचना मांडायची असेल, राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने एखाद्या प्रश्न सभागृहाच्या कामकाजात अग्रक्रम देण्याचा अधिकार हा सभापतींना आपल्याला असल्यास दिसून येतो. म्हणून सभागृहात सभापतींचं जे वक्तव्य आहेत ते अत्यंत महत्त्वपूर्ण असतं आणि प्रत्येक सदस्य हा सभापतींना उद्देशून आपलं भाषण करत असतो, आपलं वक्तव्य करत असतो. त्याचबरोबर सभागृहात शिस्त राखणं, सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालवण्याची जबाबदारी देखील सभापतींची असते. सभागृहात एखाद्या सदस्याने असंसदीय शब्द उच्चारल्यास किंवा असभ्य भाषा वापरल्यास त्या कामकाजाच्या नोंदीमधून सभापती काढून टाकू शकतात. त्याचबरोबर सभासदाच्या गैरवर्तनाबद्दल त्याला समज देऊ शकतात. प्रसंगी सभागृहातून त्याला बाहेर जाण्यासुद्धा सांगू शकतात आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक तो अधिकारी वर्ग सभापतींच्या नियंत्रणाखाली दिलेला असतो. त्याचबरोबर कामकाजाच्या नियमांच्या अर्थाबाबत मतभेद झाल्यास सभापती त्या नियमांचा अर्थ स्पष्ट करत असतात. सभागृहाचं कामकाज सुरू होण्यासाठी किमान 1 सदस्यांची उपस्थिती आवश्यक असते. त्याला साधारणतः गणपूर्ती असं म्हटलं जातं आणि म्हणून गणपूर्ती झालेली नसेल तर सभागृहाचं कामकाज तहकूब करण्याचा अधिकार हा सभापतींना दिलेला आहे. सभागृहात जर काही गोंधळ निर्माण झाल्यास, कामकाज सुरळीत पार पडणं अशक्य झाल्यास सभापती सभागृहाचं कामकाज तहकूब करू शकतात. जनतेचे प्रतिनिधी म्हणून लोकसभा सदस्यांना काही विशेष अधिकार दिलेले असतात. हे सभासदांचे विशेष अधिकार ते सुरक्षित राहतील, तसेच लोकप्रतिनिधींना आपलं कर्तव्य योग्यपणे पार पाडता येईल आणि त्यापासून त्यांना वंचित राहावं लागणार नाही याची काळजी देखील सभापती त्याच्यामध्ये घेताना आपल्याला दिसून येतात. सभागृहामध्ये सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्षाचे सदस्य असतात. त्यांच्यात सतत मतभेद होणं, त्यांच्यात निराकाराचे वाद निर्माण होणं हे अपरिहार्य असतं. पण अशा प्रकाराची चर्चा होत असताना सभागृहाची प्रतिष्ठा, सभागृहाचं पावित्र्य याला धक्का पोहोचू नये यासाठी सभापतींना सतत जागरूक राहावं लागतं. त्याचबरोबर एखादं विधेयक आर्थिक विधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतींना आहे. विधेयक धनविधेयक किंवा अर्थविधेयक असेल तर ते राज्यसभेकडे पाठवण्यापूर्वी किंवा राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी पाठवण्यापूर्वी सभापती हे विधेयक अर्थविधेयक आहे असं त्याला प्रमाणपत्र देतात. त्याचबरोबर लोकसभेतील एखाद्या सदस्याला इंग्रजी किंवा हिंदी भाषेत जर बोलता येत नसेल तर त्याला त्याच्या मातृभाषेत बोलण्याची परवानगी सभापती देऊ शकतात. संसदेच्या दोनही सभागृहांची संयुक्त बैठक जेव्हा बोलवली जाते त्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान स्वीकारणं हे लोकसभेच्या सभापतींकडे असतं. सर्वसाधारण परिस्थितीत सभापती मतदानात भाग घेत नाही, पण एखाद्या ठरावाच्या बाजूने आणि विरोधामध्ये जर समसमान मतं पडली तर निर्णायक मत मात्र ते देऊ शकतात आणि म्हणून हे निर्णायक मत देण्याचा अधिकार आणि त्यामुळे
ह्या एका मतामुळे तो ठराव मान्य होतो किंवा अमान्य होतो. म्हणून हे निर्णायक मत जे असतं, ते निर्णायक मत देण्याचा अधिकार हा सभापतींना आपल्याला असल्याचं सांगता येतं. एकूणच सभापती पदाची जबाबदारी फार मोठी आहे. सभागृहाच्या कामकाजाबाबत सभापतीचा निर्णय हा अंतिम असतो आणि तो सर्वांना मान्य करावा लागतो. त्याला आव्हान देता येत नाही. म्हणजे सभापती पद हे मानाचं पद आहे, प्रतिष्ठेचं पद आहे, जबाबदारीचं पद आहे आणि म्हणून या पदावरील व्यक्तीकडे न्यायबुद्धीने, निपक्षपातीपणा आणि योग्य निर्णय देण्याची क्षमता असेल तरच ही जबाबदारी ती व्यक्ती योग्य प्रकारे सांभाळू शकते आणि म्हणून सभागृहातील सभासदांचा आदर, त्यांचं सहकार्य प्राप्त करून ती घेऊ शकते. त्याचबरोबर सभागृहातील सदस्यांनाही सभापती पदाचा मान राखावा लागतो. सभागृहाचे कामकाज नियमानुसार पार पाडण्यास सभापतींना सहकार्य करावं लागतं. ह्याही अपेक्षा सदस्यांकडून पाळल्या जातात किंवा अपेक्षा बाळगल्या जातात. मग ह्या सभापतींची जर बडतर्फी करायची असेल तर साधारणतः ते आपल्या पदाचा स्वतःहून केव्हाही राजीनामा देऊ शकतात किंवा त्या व्यक्तीचं लोकसभा सदस्यत्व काही कारणाने जर रद्द झालं तर सभापती पदावरून तिला दूर केलं जाऊ शकतं. म्हणून पण सभापतीला बडतर्फ करण्याचा अधिकार हा लोकसभेला देण्यात आलेला आहे आणि लोकसभेमध्ये तसा प्रकारचा ठराव मांडावा लागतो. तो मांडण्यासाठी 14 दिवसांची पूर्वसूचना सभापतींना आधी द्यावी लागते. तो ठराव लोकसभेतील सर्व सदस्यांच्या बहुमताने मंजूर व्हावा लागतो आणि अशा ठरावावर चर्चा चालू असताना मात्र सभापती जी व्यक्ती असेल, जिच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव दाखल केलेला असेल, त्यावेळेस ती व्यक्ती स्वतः मात्र बैठकीच्या अध्यक्षस्थानी बसू शकत नाही. अर्थात भारतात अद्यापपर्यंत अशा प्रकारे कोणत्याही सभापतीला बडतर्फ करण्यात आलेला अद्यापपर्यंत आपल्याला दिसत नाही. एकूणच सभापती हे पद लोकसभा या सभागृहाच्या पदाधिकारी म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला असल्याचं सांगता येतं. दुसरं, सभापतीप्रमाणे उपसभापती हे देखील लोकसभेमध्ये सभासद हे आपल्यापैकी एकाची उपसभापती म्हणून निवड करत असतात आणि सभापतीला ज्या पद्धतीने बडतर्फ करता येतं तशाच पद्धतीने लोकसभेच्या उपसभापतीला बडतर्फ करता येतं, त्याची नेमणूकही तशाच प्रकारची होते. साधारणतः सभापतीच्या गैरहजेरीमध्ये उपसभापती हा लोकसभेचं कामकाज चालवत असतो. उपसभापती जेव्हा सभापतीच्या स्थानावर असतो तेव्हा सभापतीला असणारे जे काही अधिकार आहेत ते सर्व अधिकार त्याला प्राप्त होतात. तसेच सभापतीची जी काही कार्य आहेत ती कार्य देखील त्याला पार पाडावी लागतात आणि म्हणून हे कामकाज पाहताना त्याने दिलेले निर्णय सर्वसाधारणपणे हे अंतिम समजले जातात. अर्थात आपल्या निर्णयांमध्ये व उपसभापतीच्या निर्णयांमध्ये जर विसंगती निर्माण होऊ नये ह्या दृष्टीने सभापती त्याला मार्गदर्शक सूचना देऊ शकतात किंवा एखादा निर्णय देताना उपसभापतीला जर शंका असेल तर ते प्रकरण सभापतीच्या निर्णयासाठी ते राखूनही ठेवू शकतात. एकूणच उपसभापतीचा एक विशेष अधिकार म्हणजे एखाद्या संसदीय समितीचा सभासद म्हणून जर उपसभापतीची नियुक्ती झालेली असेल तर त्या समितीचा अध्यक्ष पदसिद्ध अध्यक्षपद उपसभापतीकडे आपोआप त्याच्यामध्ये येतं. म्हणजे उपसभापती या नात्याने तो लोकसभेच्या कोणत्याही समितीच्या बैठकीत उपस्थित राहू शकतो आणि तो उपस्थित असताना बैठकीचं अध्यक्षस्थान, अध्यक्षपद हे मात्र त्याला दिलं जातं. त्याचबरोबर सदस्यांचं एक मंडळ असतं. जेव्हा सभापती आणि उपसभापती हे दोन्हीही गैरहजर असतील तेव्हा सभापतीने नेमलेल्या 6 व्यक्तींच्या सदस्य मंडळातील एक व्यक्ती ही सभागृहाचं कामकाज बघते आणि यावेळी उपसभापतीप्रमाणेच त्या व्यक्तीला सभापतीचे अधिकार, त्याची कार्य पार पाडावी लागतात. मात्र इतर वेळी सदस्यांमध्ये कोणतेही विशेष अधिकार किंवा स्थान ह्या मंडळाला मात्र त्यावेळेस नसतं. त्यांचं स्थान सभागृहाच्या इतर सदस्यांप्रमाणे जनरली आपल्याला असल्याचं दिसून येतं. म्हणून या मंडळावर सदस्य नेमताना पक्षभेद विचारात न घेता ते नेमण्याची चांगली परंपरा पाळली जाते आणि त्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांचाही देखील या मंडळामध्ये समावेश केलेला आपल्याला सांगता येतो. आता हे झालं लोकसभेच्या संसदेच्या लोकसभा या सभागृहाच्या संदर्भामध्ये. तसंच राज्यसभा हे सभागृह देखील महत्त्वपूर्ण आहेत. आता राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहेत आणि संघराज्यीय व्यवस्थेमध्ये केंद्रीय कायदेमंडळाचं एक सभागृह
जे घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह मानलं जातं, ते महत्त्वपूर्ण असतं आणि भारतामध्ये राज्यसभा ही अशा प्रकारे घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहेत. हे मात्र महत्त्वपूर्ण ठरतं. मग राज्यसभेची रचना काय आहेत? तर घटनेने राज्यसभेची सदस्य संख्या ही जास्तीत जास्त 250 एवढी ठरवलेली आहे आणि त्यापैकी 238 सभासद हे घटक राज्यांचे आणि संघ प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश यांचे प्रतिनिधी करणारे असतील आणि 12 सदस्य हे मात्र राष्ट्रपतींकडून नियुक्त केलेले असतात. अशा प्रकारची ही तरतूद त्यामध्ये केलेली आहे. पण सध्या जर भारताचा विचार केला तर सध्या राज्यसभेची सदस्य संख्या ही 245 एवढी आहेत आणि त्यापैकी 12 सदस्य हे राष्ट्रपतींकडून निवडले जातात. विज्ञान, कला, वाङ्मय, समाजसेवा आदी क्षेत्रांमधील जे विशेष ज्ञान आणि अनुभव असलेले जे व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींची राष्ट्रपतींद्वारे नेमणूक केली जाते आणि या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य केलेल्या व्यक्तींचं ज्ञान आणि अनुभव यांचा फायदा संसदेला मिळावा या उद्देशानं ही तरतूद त्यामध्ये केलेली आपल्याला सांगता येते. राज्यसभेत सध्या घटक राज्याचे आणि केंद्रशासित प्रदेश यांची मिळून 233 सदस्य निवडले जातात आणि राज्यसभेत सर्व घटक राज्यांना समान प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नाही, तर ते त्या राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात दिलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे प्रत्येक घटक राज्याला मिळालेल्या ज्या जागा आहेत त्या जागांची संख्या देखील वेगवेगळी आहेत. जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यांना जास्त जागा तर कमी लोकसंख्या असलेल्या राज्यांना कमी जागा त्यामध्ये मिळालेल्या आहेत. उत्तर प्रदेशची लोकसंख्या सर्वात जास्त आहेत म्हणून उत्तर प्रदेशला सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ 31 जागा राज्यसभेतील मिळाले आहे. तर सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा, मिझोराम या राज्यांमध्ये अगदी कमी लोकसंख्या असल्याने या राज्यांना प्रत्येकी एकच जागा त्यामध्ये मिळालेली दिसून येते. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राला 19 जागा मिळालेल्या आपल्याला दिसून येतात. मग यांची निवड कशी होते? तर घटक राज्यांचे जे प्रतिनिधी असतात ते प्रतिनिधी घटक राज्यांच्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून निवडले जातात. याचा अर्थ त्यांची निवड ही जनतेकडून प्रत्यक्षरित्या होत नाही तर जनतेच्या प्रतिनिधींकडून होते म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांची निवड होते आणि ही निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या क्रमदे एक मतदान पद्धतीनं ही निवड त्यामध्ये केली जाते आणि ही निवडणूक उघड मतदान पद्धतीने त्यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. साधारणतः मतदारांनी मतदान करताना उमेदवारांची पसंतीक्रम लावायचा असतो आणि जे उमेदवार किमान मतसंख्ये एवढे मतं प्राप्त करतील त्यांची निवड त्यामध्ये केली जाते. संघ प्रदेशाचे प्रतिनिधी संसदेने कायदा करून ठरवलेल्या पद्धतीनुसार निवडले जातात. मग ह्या सदस्यांच्या पात्रतेच्या अटी काय तर राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारासाठी काही पात्रतेच्या अटी ठरवलेल्या आहेत. म्हणजे ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी, त्या व्यक्तीने वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असावी. त्याचबरोबर संसदेने कायदा करून ठरवलेल्या ज्या अटी आहेत त्या अटी देखील त्या व्यक्तीने पूर्ण केलेल्या पाहिजेत. जशी पात्रता आहे तशी त्यांच्या अपात्रतेच्या अटी देखील महत्त्वपूर्ण त्यामध्ये आहेत. ज्या कारणामुळे लोकसभेचा सदस्य होण्यास एखादी व्यक्ती अपात्र ठरते किंवा तिचं सदस्यत्व रद्द होतं, तशाच कारणावरून राज्यसभेचा सदस्य देखील असणारी व्यक्ती ही अपात्र ठरवली जाऊ शकते. म्हणजे अपात्रतेच्या अटींची पूर्तता न झालेली व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून आल्यास तिच्या पात्रतेबद्दल राष्ट्रपतींकडे तक्रार करता येते आणि अपात्रता जर सिद्ध झाली तर त्या व्यक्तीला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. आता राज्यसभेचा कालावधी काय तर राज्यसभा हे सभागृह कायमस्वरूपीचे सभागृह आहेत म्हणजे स्थायी स्वरूपाचं सभागृह आहेत. म्हणजे ते कधीही बरखास्त किंवा विसर्जित न होणारं सभागृह आहेत. म्हणून राज्यसभा हे स्थायी सभागृह असले तरी त्यातले सदस्य मात्र हे 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य हे नव्याने निवडले जातात. याचा अर्थ असा की राज्यसभेचे सभासद हे 6 वर्षांसाठी त्यामध्ये त्यांची निवड केलेली आपल्याला दिसून येते. राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जे असतात साधारणतः भारताचे उपराष्ट्रपती जे असतात तेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेचे सभासद राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जे आहेत
ते साधारणतः आपल्याला आपण असं म्हणतो की भारताचे उपराष्ट्रपती हे त्यांचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि राज्यसभेचे सदस्य जे असतात ते सभासद सदस्य आपल्यामधून एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करत असतात. अध्यक्षांच्या गैरहजेरीमध्ये उपाध्यक्ष सभागृहाचं कामकाज चालवत असतात. उपाध्यक्षांना बडतर्फ करण्याचा अधिकार राज्यसभेला आहेत आणि त्यासाठी राज्यसभेत एकूण सभासदांच्या बहुमताने त्याचा ठराव मंजूर करावा लागतो. राज्यसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अधिकार आणि कार्य हे लोकसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षप्रमाणेच आपल्याला असल्याचे सांगता येतात. साधारणतः संसदेचं जे अधिवेशन आहे, संसदेच्या अधिवेशनामध्ये 2 अधिवेशनांमध्ये 6 महिन्यापेक्षा अधिक अंतर असता कामा नये अशी घटनात्मक तरतूद किंवा बंधन त्यामध्ये घातलेले आहे. म्हणून साधारणपणे संसदेचे पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन अशी एका वर्षामध्ये 3 अधिवेशनं त्यामध्ये भरवली जातात आणि गरज जर भासली तर राष्ट्रपतींना वाटल्यास तर एखादं विशेष अधिवेशन किंवा त्याला खास अधिवेशन असं म्हणतो ते सुद्धा राष्ट्रपती त्याचे पाचारण करू शकतात. एकूणच भारतीय संसदेची म्हणजेच भारतीय कायदेमंडळाची जी रचना आहे त्या रचनेचं कायदेमंडळाची 2 सभागृह लोकसभा आणि राज्यसभा या सभागृहांच्या रचनेच्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहेत. यातीलच पुढील जो भाग आहे की कायदेमंडळाचे जे कार्य आणि अधिकार आहेत म्हणजे संसदेची कार्य आणि अधिकार काय आहेत त्या संदर्भात आपण पुढील भागामध्ये चर्चा करूया. आजच्या भागामध्ये आपण इथे थांबूया. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.